भारतातील कृषी विकासात जलसिंचनाचं महत्त्व या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे. भारतातील कृषी विकासात जलसिंचनाचं काय महत्त्व आहे यावर आपले विचार मांडा, भाष्य करा, चर्चा करा असे आपल्याला बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं. तर भारत हा शेतीप्रधान देश आहे. पाणी म्हणजे शेतीचं जीवन व पाया आहे. शेती पाण्यावर जगते आणि पाण्याविना नष्ट होते. पंचवार्षिक योजनेच्या अंदाजानुसार भारतातील एकूण सिंचन संभाव्यतेपैकी मोठे, मध्यम, लहान सिंचन प्रकल्प आणि भूगर्भातील जलसंधारण सामग्री या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करता आज भारतात फक्त 25% क्षेत्रावरतीच जलसिंचन सुविधा उपलब्ध आहेत. आणि स्वातंत्र्यापासून आजपर्यंत बारमाही पाणी पुरवठ्याचं क्षेत्र हे 25% आपल्याला दिसून येतं. भारतातील जर बघितले तर मोठे, मध्यम प्रकल्प, लहान प्रकल्प, लघुसिंचन यांचा जितका विकास व्हायला पाहिजे तितका झालेला नाही. नियोजन काळातही फार मोठ्या प्रमाणात नियोजन प्रकल्प, जलसिंचन प्रकल्प हाती घेण्यात आले, परंतु त्यांचाही विकास किंवा यशस्वी व्हायला पाहिजे तितकं झालेलं आपल्याला दिसून येत नाही. खर्चाच्या आधारे जर जलसिंचन सुविधांच्या प्रकल्पाचा विचार केला, तर वर्गीकरण केलं तर मोठे, मध्यम आणि लघु असे 3 प्रकार. मोठे म्हणजे प्रकल्प म्हणजे 5 कोटीपेक्षाही जास्त, मध्यम म्हणजेच 25 लाख ते 5 कोटी आणि लघु म्हणजेच 25 लाखापर्यंतच्या दरम्यान अशा पद्धतीचं वर्गीकरण सुरुवातीच्या कालखंडात केलेलं आपल्याला दिसून येतं. खर्चाच्या आधारे जसे जलसिंचन सुविधांचं वर्गीकरण केलं जातं त्याच पद्धतीनं त्या जलसिंचन सुविधाच्या त्या प्रकल्पाअंतर्गत जितकं क्षेत्र जलसिंचन सुविधा अंतर्गत येतं किंवा जलसिंचन सुविधा त्या प्रकल्पाच्या माध्यमातून उपलब्ध होतात, जितकं क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो त्या क्षेत्रावरून सुद्धा जलसिंचन सुविधांच्या प्रकल्पाचं वर्गीकरण केलं जातं. त्याच्यामध्ये मोठे, मध्यम, लघु असे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात. मोठे प्रकल्प ज्याच्यामध्ये 10,000च्या पेक्षाही जास्त लाभक्षेत्र असायला पाहिजे, जवळपास 10,000 हेक्टरपेक्षाही मोठा असायला पाहिजे. लघुमध्ये 2,000, 1,000, 10,000 ते पेक्षा कमी असायला पाहिजे. आणि मध्यममध्ये आणि लघु म्हणजे 2,000 हेक्टरपर्यंत क्षेत्र असणं गरजेचं आहे. भारतात सिंचन सुविधांच्या बाबतीत विचार केला तर शेती क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. सन 1951-52 भारतातील एकूण लागवडीखालील शेतजमिनीपैकी सुमारे 51-52च्या कालखंडाचा विचार केला तर 17.4% शेतजमिनीला सिंचन सुविधा उपलब्ध होत्या. सन 2005-06 हाच आकडा 42.9% वाढला. म्हणजेच 2005-06 स्वातंत्र्योत्तर काळातील 6 दशकात 10 पंचवार्षिक योजनाद्वारे केलेल्या प्रयत्नामुळे आज भारतातील पंचवार्षिक योजनाद्वारे एकूण लागवडीखालील 1/3 शेतजमीन सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. भारतातील लागवडीच्या सुमारे 2/3 जमीन आजही अनिश्चित अशा लहरी मान्सून पावसावरती अवलंबून असल्याचे दिसून येते. जलसिंचन सुविधाचा जितका विकास व्हायला पाहिजे तितका विकास झाला नाही आणि शासनाने या प्रश्नाकडे तितकेच गांभीर्याने लक्ष दिले किंवा तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे, पण पूर्वी तितकं दिलेलं आपल्याला दिसून येत नाही. मग या जलसिंचन सुविधांच्या बाबतीत विचार केला तर त्या संदर्भात आपल्याला त्याचं महत्त्व किंवा त्याच्यावरती विचार मांडत असताना काही मुद्द्यांचा विचार करावा लागतो. यामध्ये पहिला मुद्दा आहे अपुऱ्या, अनिश्चित व अनियमित पाऊस. बऱ्याच वेळेला वर्षातून 4 महिने मान्सून पाऊस, 8 महिने कोरडे राहतात.
काही वेळेला मान्सून उशिरा येतो, काही वेळेला लवकर येतो, उशिरा जातो, काही वेळेस अनिश्चित कालावधीत भरपूर पडतो, ओला दुष्काळ, काही वेळेस कोरडा दुष्काळ. सर्वसामान्यपणे सरासरी 5 वर्षाचा विचार केला तर 2 वर्षे अनुकूल, 3 वर्षे प्रतिकूल असतात. आणि त्यामुळं जलसिंचन सुविधा ह्या फार महत्त्वाच्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि या अनियमित पावसावरती अवलंबून राहून शेतीचा विकास होणार नाही. आणि म्हणून यासाठी सिंचन सुविधाचा वापर करणं, सिंचन सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. 2. सिंचन जमिनीवर उच्चतर उत्पादकता. असिंचित जमिनीपेक्षा बारमाही सिंचन सुविधा असेल तर मिळणारी उत्पादकता ही उच्च राहते. जलसिंचनामुळे एकरी 5 ते 7 टन जादा उत्पादन होऊ शकतं. नियोजन आयोगाच्या अंदाजानुसार असिंचित जमिनीपेक्षा सिंचन जमिनीची उत्पादन क्षमता जवळजवळ दुप्पट असते. जलसिंचन सुविधा विस्तारित करून शेतीचं उत्पादन वाढू शकतं, पण याकडं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आपल्याला दिसून येतं. सिंचन जमिनीवर उच्चतर उत्पादकता वाढवणं आवश्यक आहे. आणि म्हणून सिंचन जमिनीची उत्पादकता वाढवण्यासाठी बारमाही पाणी पुरवठा हा आवश्यक असल्यामुळं जलसिंचनाचं महत्त्व शेती उत्पादकतेत फार महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. बहुविध पिके शक्य. भारतात उष्णकटिबंधाचं वातावरण आहे. वर्षात अनेक ठिकाणी अनिश्चित अगदी वेगवेगळ्या वेळेला पिकं घेतात. वार्षिक पर्जन्यमानाचा विचार करता 80% पाऊस 4 महिन्यात येतो. जर जलसिंचन सुविधा नसतील तर शेती ही कोरडवाहूच राहते, फक्त हंगामीच पीक घेता येतं. आणि त्यामुळं बऱ्याच वेळा भारतातील बहुतांश क्षेत्रात 2 किंवा 3 पिकं वाढवणं शक्य आहे, पण हे कधी जर जलसिंचन सुविधामध्ये लक्षणीय वाढ झाली तर शक्य आहे. अन्यथा फक्त हंगामी एकच पीक घेता येऊ शकतं, अन्य ठिकाणी आपल्याला पिकं घेता येतं नाहीत. आणि त्यामुळं याचा गांभीर्यानं विचार करणं आज आवश्यक आहे, कारण जलसिंचन सुविधा ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. पुढचा पॉईंट आहे नवीन शेती तंत्र उपयुक्तता. शेतीमध्ये आपण नवीन तंत्र, टेक्नॉलॉजी, आधुनिक बी बियाणे, अधिक जातीचे उत्पादन करून लागवड पद्धती, सुधारित लागवडी पद्धती, शास्त्र पद्धतीने शेती हे कधी शक्य आहे? जर शेतीला बारमाही पाणी असेल तरच शक्य आहे. जर पाणीच नसेल तर आपल्याला या कुठल्याही तंत्र, टेक्नॉलॉजीचा, रासायनिक खताचा वापर करता येणार नाही. आणि केला तर त्यापासून निश्चित असं उत्पन्न मिळणार नाही. आणि त्यामुळे भरपूर पाण्याची गरज ही या शेतीत आधुनिक पद्धतीने शेती करत असताना गरज आहे. आणि त्यामुळं जर निश्चित पर्जन्यमान असेल, पाऊस असेल, जलसिंचन सुविधा असतील तरच खऱ्या अर्थाने शेतीचा विकास होऊ शकेल, अन्यथा होणार नाही. त्यानंतर उत्पन्न पातळीतील चढ उतार कमी. बऱ्याच वेळा जर विचार केला तर शेती उत्पादनाबाबतीत, जलसिंचनाच्या बाबतीत उत्पन्न पातळीमध्ये चढ उतार आपल्याला पाहायला मिळतो. आणि उत्पादन पातळी चढ उतारा होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही शेती, पर्जन्यमान, पाऊस. आणि त्यामुळं बऱ्याच वेळेला जलसिंचन सुविधा नसल्यामुळे जे काही पीक उत्पादन पाहिजे तितकं उपलब्ध होत नाही. तसेच बारमाही रोजगार उपलब्ध होत नाही, धान्य मोठ्या प्रमाणात पिकत नाहीत, सार्वजनिक स्थैर्य आणता येत नाही, आर्थिक स्थिरता आणता येत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होत असल्याचं आपल्याला दिसून येतो. म्हणून बारमाही जलसिंचन सुविधा ह्या उपलब्ध असेल तरच खऱ्या अर्थाने शेतीचा विकास होऊ शकतो. पुढचा मुद्दा आहे जलसिंचनाचे अप्रत्यक्ष फायदे. जलसिंचनाचे काही अप्रत्यक्ष फायदे सुद्धा आहेत. वाढत्या शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात सिंचन करता येतं, रोजगार वाढवता येतो, उपक्रम करता येतात, वाहतुकीची साधनं उपलब्ध करून आणता येतात, सुरक्षितता, स्थैर्य आणता येतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी आज फार महत्त्वाच्या आहेत. आणि अप्रत्यक्षरित्या आर्थिक विकासाला जलसिंचन सुविधामुळे चालना मिळते. इतर फायदे याशिवाय नैसर्गिक संकटावर मात करता येते, शेतीचं व्यापारीकरण होतं, शेतकऱ्यांचं राहणीमान उंचावतं, मळ्याचे उत्पादन वाढतं, चहा, कापूस यांच्यात रबर विकासात सहाय्य होते आणि जलसिंचन सुविधांचा विकास होतो. अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी जर उपलब्ध असतील तरच खऱ्या अर्थाने
शेतीमध्ये जलसिंचनाच्या माध्यमातून आर्थिक विकास होऊ शकतो, शेतीचा विकास होऊ शकतो आणि म्हणून जलसिंचनाचं हे महत्त्व आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करता येईल. धन्यवाद.